राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला नवचिन्ह, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार राज्यसभा निवडणुकीसाठी नवं नाव मिळालं। केंद्र सरकार मराठी विरोधी, शरद पवार गटाचा आरोप, तर मराठी माणसांचे पक्ष फोडल्याचा केंद्रावर आरोप। अजित पवार यांनी मात्र आरोप फेटाळले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र नाव महाराष्ट्रातील घराघरात रुजवण्यासाठी नव्या जोमानं संघर्ष करू, पुन्हा जिंकू। निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला नाव दिल्यानंतर अमोल कोल्हे यांची पहिलीच प्रतिक्रिया। निवडणूक आयोगानं देखील कळत नकळत दाखवून दिलं की एनसीपी शरद पवारांचीच। काही पाकिटमारांनी घड्याळ चोरलं, पण त्यांच्या दुर्दैवानं मनगट आमच्याकडेच राहिलं। जितेंद्र आव्हाड यांची टीका। बारामतीची जागा राष्ट्रवादीला द्यायचं ठरलं नाहीये, हर्षवर्धन पाटलांचं बारामतीबाबत मोठं वक्तव्य, तर अजित पवार यांना हर्षवर्धन पाटील यांचं अप्रत्यक्ष आव्हान। शर्मिला ठाकरेंनी साईनाथ बाबर यांना खासदारकीचे संकेत दिले होते। कुणासाठी कितीही करा, वेळ आली की फणा काढतातच, मनसेच्या वसंत मोरेंचं सूचक वक्तव्य। मार्च आधी महाविकास आघाडीनं सीट शेअरिंग डिक्लेअर करावं, प्रकाश आंबेडकरांचा पुन्हा एकदा महाविकास आघाडीला इशारा। राज्यसभेच्या उमेदवारीबाबत पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत, तर फडणवीस पंकजा मुंडेंमध्ये भेट झाल्याची माहिती। पंडित जवाहरलाल नेहरू आरक्षण विरोधी होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यसभेत नेहरूंवरती घणाघाती टीका। नेहरूंचं योगदान नाकारणं योग्य नाहीये, संघर्ष करण्यावरती व्यक्तिगत टीका केली जाते। मोदींनी नेहरूंवरती केलेल्या टीकेवर शरद पवार यांची प्रतिक्रिया। साहित्य संमेलनात पुस्तका विक्री अभावी प्रकाशकांचा उठवला बाजार, प्रकाशकांकडून आयोजकांकडे भाड्याची मागणी, तर पैसे परत न मिळाल्यास बहिष्काराचा इशारा। महाडमधील एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग, रसायनांचे ड्रम असल्यानं उडाला आगीचा भडका, तर आगीवर सध्या नियंत्रण मिळवण्याचं युद्ध पातळीवरती काम सुरू। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।